ठाकरेंची डोकेदुखी वाढणार, कामगार नेते शशांक राव यांची घोषणा, ठाकरेंनी लुटलं ते वसूल करणार। लोकसभेमध्ये गदारोळ, राजकारणाचं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी विधेयक, गृहमंत्री अमित शहांवर भिरकावले कागद। केडीएमसी मध्ये ठाकरे गटाला गळती कायम, ठाकरे गटातील काही पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये समावेश। जोरदार पावसामुळे पुण्यामध्येही पाणीच पाणी, पुण्यातल्या एकता नगरमध्ये पाणी घुसलं। सिडको विरोधात पवार गटाचा मोर्चा, मोर्चामध्ये रोहित पवारही सहभागी। कालचे राऊत आज बदलले, ठाकरे हरल्यावर राऊतांचे कानावर हात, बेस्टच्या निवडणुकीतल्या पराभवानं सैनिक खचले। बेस्ट पतपेढी निवडणूक निकालानंतर भाजपनं काढला चिमटा, ठाकरे बंधू एकत्रीकरण म्हणजे 2 शून्यांची बेरीज शून्यच। संसदेमध्ये 130वी घटना दुरुस्ती, राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी ठोस पाऊल। दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला, जनसुनावणी दरम्यान रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, आरोपीचं नाव रमेश खिमजी सकारिया। जळगावमध्ये एसटी आणि टेम्पोचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 25 ते 30 प्रवासी जखमी, पारोळा भडगाव रस्त्यावर घडली घटना। बेस्ट पतपेढीचे निकाल लागले, ठाकरे बंधूंचा निवडणुकीत पराभव, शशांक राव पॅनलला सर्वाधिक जागा। राज्यामध्ये 20,12,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्यानं मोन रखडली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। पावसानं उसंत घेतली, त्यामुळे लोकल सेवा पूर्वपदावर, मुंबईची जीवनवाहिनी धावू लागली। पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी, नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन। मुंबईतून परगावी जाणाऱ्या गाड्याही हळूहळू सुरळीत, मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला बसला होता मोठा फटका। मराठवाड्यामध्ये 13 पर्जन्यबळी, सोमवारी मराठवाड्यातील 57 मंडलांमध्ये जोरदार पाऊस, 100 पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू। नांदेडमध्ये इसापूर धरण परिसरामध्ये तरुणांची हुल्लडबाजी, हुल्लडबाज तरुणांना पोलिसांकडून काठ्यांचा प्रसार। मुखेडमध्ये पूरपरिस्थिती आटोक्यात, नांदेड बचाव कार्यासाठी सैन्य दलाची मदत, बचावाच्या धडक कार्यामुळे मनुष्यहानी टाळण्यात यश। पुण्यामधील मुठा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, खडकवासला आणि पानशेतमधून विसर्ग वाढला। सीपी राधाकृष्णन यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रालोआचे नेतेही हजर। बी सुदर्शन रेड्डी काँग्रेस आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार, बी सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती। भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज 76वी जयंती, नवी दिल्लीमध्ये राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण।